कथेचं नाव सीमारेषा. लेखन अतुल केळुस्कर. वाचन राजेंद्र वैशंपायन. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुस्कर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुस्कर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत. तर आता ऐकूया अतुल केळुस्कर लिखित कथा. हा पूर्वनियोजित खून आहे. मी माझ्या सहकार्यांजवळ माझं मतप्रदर्शन केलं. मलाही तसंच वाटतं अरुण, आमचा फोरेन्सिक तज्ज्ञ विराज म्हणाला. हा खून फारच अक्कल हुशारीने केला असावा. त्यावर टिप्पणी करताना हा आंतरराष्ट्रीय गुन्हा असण्याची शक्यता आहे. जेनेटिक इंजिनियर सुदर्शन म्हणाला. माझ्याकडे पोलिसांच्या नजरेतून अन्वेषण होणार होतं. इतर तज्ज्ञ मला मदत करणारे होते. आपल्याला हा खून आहे याचा पुरावा सरकारला द्यावा लागेल. मग पुढे परवानगी मिळाल्यानंतर कोणत्या कारणासाठी, कोणी आणि कसा खून केला, तसाच गुन्हेगाराचा तपास करूया. मी माझी अन्वेषणाची सुरुवात सांगितली. 50हून अधिक देशविदेशांचे पत्रकार आणि 500 पेक्षा अधिक संख्येने लोक आम्हाला पाहत होते. स्थानिक पोलिसांनी त्या सर्वांना आवरलं होतं. आमच्यापासून 500 फुटांवर त्यांना ठेवलं होतं. गोंगाट होत होता. आम्ही आमच्यासमोर सरकारी प्रवक्ता आणला होता. त्या जमलेल्या लोकांना काय ते उत्तर देऊन त्यांचं समाधान करायची जबाबदारी त्याची होती. आम्हाला शांतपणा हवा होता. पंतप्रधान ते मुख्यमंत्री सर्वांनाच तात्काळ नक्की काय घडलं याची इत्यंभूत माहिती हवी होती. एका कड्यावरून गाडी कोसळलेली होती आणि गाडीच्या पुढच्या भागानं पेट घेतलेला होता. गाडीचा चालक म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जेनेटिक इंजिनियर गाडीतच ठार झाला होता. गाडीची एअरबॅग उघडली होती. गाडी कड्यावरून जरी 50 फूट खाली कोसळली असली तरी झाडांमध्ये अडकलेली होती. आमच्या अंदाजाप्रमाणे चालकाला बाहेर येण्यास अवधी होता. मुख्य म्हणजे त्याच्या शरीरावर मार बसल्याच्या कसल्याही खुणा नव्हत्या. फोरेन्सिक चौकशी कसून केल्यानंतर आमचं मत आम्हाला सिद्ध करता आलं असतं. नंतर गाडीच्या जवळ गेल्यानंतर आमच्या या निष्कर्षाला दुजोरा मिळाला. आम्ही तिघांनी हा पूर्वनियोजित खून असल्याचं अनुमान काढण्यामागे 2 कारणं होती. गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजात अडकून पडलेलं एक वर्तुळाकार लॉकेट जे त्याच्या मालकाच्या गळ्यातून तुटून निघालं होतं. त्याच्यावर 4 धर्मांची चिन्ह उमटवलेली होती. ज्यू लोकांचा डेव्हिडचा षटकोनी तारा, ख्रिस्ती लोकांचा क्रॉस, मुस्लिम लोकांची चंद्रकोर आणि हिंदूंचा ओम. आम्हाला ती संस्था माहिती होती. त्या संस्थेचं नाव होतं ऑर्डर ऑफ सुप्रीम. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या विरोधात या धर्माच्या काही लोकांनी हिंसक आघाडी उघडलेली होती. अर्थात आमच्या संशोधनाला चुकीच्या दिशा देऊन आमची दिशाभूल करण्यासाठी ते लॉकेट मुद्दाम पेरलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं गाडी दरीत कोसळलेली होती त्यावरून ती मुद्दाम ढकलून टाकल्याची शक्यता दिसत होती. तिचा वेग 5 किलोमीटरपेक्षा कमी दिसत होता. याचा अर्थ चालक गाडी चालवत नसावा. त्यावेळेस तो मृत असावा. नंतर हा देखावा निर्माण करण्यात आला असावा असं आम्हा अनुभवी लोकांचं मत बनलं. कार चालकाच्या शरीरात अंमली पदार्थ आढळून आले असते तर त्यांचा स्रोत काढणं आवश्यक होतं. लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्याखेरीज सध्या फारसे तर्क करू नये असं आमचं सर्वांचं मत बनलं. त्याचबरोबर त्या अन्वेषणासंबंधी कुठेही वाच्यता न करता अतिशय गुप्तता राखण्याचं ठरवलं गेलं. त्यासंबंधी आमच्या सरकारी प्रवक्त्याला सूचना देण्यात आली. सांगण्यावरून शक्य तितक्या लवकर त्वरेने त्या शास्त्रज्ञाचं ऑफिस आणि तिथे असलेली प्रयोगशाळा सीलबंद केली होती. तसंच त्या इंजिनियरचं घर जे 5 मैलावर होतं तेही पोलिसांनी सीलबंद केलं होतं. आम्हाला ऑफिस, प्रयोगशाळा आणि त्याच्या घरी जाऊन संशोधन करणं आवश्यक होतं.
त्या धार्मिक संस्थेचे हात फार वरपर्यंत पोहोचलेले असल्यामुळे पुरावा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तो चालक म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ संजय राव होता. त्याची ॲडव्हान्स जेनेटिक रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची कंपनी होती. तो अपघात खंडाळ्याच्या जवळ झाला होता. संस्था लोणावळ्यात होती. गुन्ह्याच्या स्थळापासून प्रयोगशाळेत येण्याआधी आम्हाला आमची माहिती व्यवस्थित पद्धतशीरपणे लिहून काढायची होती. म्हणून आम्ही एका हॉटेलात चहा घेण्यासाठी थांबलो. मला सध्याच्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या नवीन प्रगतीबद्दल एका पोलीस अन्वेषणाच्या दृष्टिकोनातून माहिती हवी होती. सुदर्शन मला ती देऊ शकत होता. अरे सुदर्शन, या उणापुऱ्या 20 मिनिटात पोलिसांना आवश्यक असलेल्या काही जेनेटिक इंजिनिअरिंगबद्दलची माहिती तुला देता येईल का? सुदर्शन त्यावर हसत म्हणाला, थोडक्यात आम्ही कॉलेजात 6 वर्ष हे इंजिनिअरिंग शिकलो, ते मी तुला 20 मिनिटात देऊ शकलो तर माझ्या दृष्टीने तो एक चमत्कारच असेल. तरीही मी प्रयत्न करतो. त्याआधी तुझं कॉलेजचं शिक्षण कुठल्या विषयात झालंय ते सांग. तुला पेशींबद्दल आणि DNA, RNA, क्रोमोझोम्स, जीन्स बद्दल कितपत माहिती आहे ती सांग. मग मी तिथून तुला पुढे घेऊन जाईन. मी मला कॉलेजात शिकलेली 30 वर्षापूर्वीची माहिती सांगायला सुरुवात केली. आपलं शरीर पेशींनी बनलेलं असतं. पेशीत अनेक घटक असतात. मला आठवतं ते पेशीतील केंद्रस्थानी असलेल्या काही गोष्टी. त्यात क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या असतात. क्रोमोझोम्समध्ये DNA डबल हेलिक्सच्या स्वरूपात असतो. थोडक्यात एखाद्या शिडीला विळखा द्यावा अशी त्याची रचना असते. त्या शिडीच्या दोन्ही बाजूला न्यूक्लिओटाइड्स किंवा बेसेस असतात. ती CTG या आद्याक्षराने ओळखली जातात. ती शिडीच्या दोन्ही बाजूला ठराविक नियमाप्रमाणे आणि ठराविक पद्धतीने एकमेकांना जोडलेली असतात. एका DNAमध्ये अशा अनेक रचना एकाला एक जोडून असतात. त्यांच्या या प्रत्येक रचनेलाच आपण जीन्स म्हणतो. आपल्या पेशीतील संपूर्ण जीन्सची संख्या 35 ते 30 हजारापर्यंत जाते. आपलं शरीर या जीन्सच्या मांडणीवर अवलंबून असतं. त्यात आपले अनुवंशिक सर्व गुणधर्म ठरवले जातात. आता यापुढचं फार गुंतागुंतीचं मला आठवत नाही. असं म्हणत मी सुदर्शनकडे पाहिलं. सुदर्शननं माझ्याकडे हसून पाहत म्हटलं, माझ्या अपेक्षेपेक्षा तुला फारच माहिती आहे. मी इतर गुंतागुंत न सांगता, तुला गोंधळू न देता केवळ गुन्ह्याच्या अनुषंगानं येणारे प्रश्न मी तुला समजावून सांगतो. त्यामुळे तुला त्या घटनांची सांगड घालता येईल. जेनेटिक इंजिनिअरिंगचे फायदे आणि ते कसे घडवून आणायचे याबद्दल आपल्या हजारो वर्षापूर्वींच्या पूर्वजांना देखील माहिती होती. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्कृष्ट दर्जाची, चवीची, पौष्टिक तसेच रोगांना बळी न पडता अधिक उत्पादन देणारी फळे, धान्य, फुले वगैरे गोष्टी मिळत आल्या आहेत. तसेच पाळीव प्राणी आणि मांसाहारास युक्त असे मासे, प्राणी, पक्षी निर्माण केले जात होते आणि जात आहेत. आताच्या आणि पूर्वीच्या पद्धतीत एक मोठा फरक आहे. DNA सिक्वेन्सिंग म्हणजे त्या न्यूक्लिओटाइड्सचा DNA मधला क्रम. पूर्वीच्या पद्धतीत DNA सिक्वेन्सिंग बदलणे म्हणजेच थोडक्यात म्युटेशन हे निसर्गाच्या माध्यमानं व्हायचं. DNA सिक्वेन्सिंग बदलामुळेच अनुवंशिकता आणि गुणधर्मात बदल होतात. ते पुढच्या पिढीत चालू राहू शकतात. जेव्हा या तंत्राचा उपयोग मनुष्य प्राण्यावर प्रथमतः केला गेला, तो एका चांगल्या हेतूने झालाय. आपल्यात जे अनुवंशिक दोष असतात ते डिफेक्टिव्ह जीन्स नाहीसे करणे किंवा ते बदलून त्याच्या जागी योग्य जीन्स घालून त्या व्यक्तीला रोगमुक्त करण्यासाठी निरनिराळी संशोधनं केली जातात. हे काम फार गुंतागुंतीचं आहे. आधी तसाच रोग असणाऱ्या व साम्य असणारी डिफेक्टिव्ह जीन्स यांचा सिक्वेन्स शोधून काढायचा. मग ती त्या DNAमध्ये नक्की कुठे आहेत ते शोधून काढायचं. मग तिला अलग करायचं. नंतर त्या जागी योग्य सिक्वेन्स असलेली पेशी घालायची. संगणकाच्या उपयोगामुळे हे शक्य व्हायला लागलं होतं, परंतु नंतर क्रिस्पर Cas9 यासारख्या जीन एडिटिंग तंत्रज्ञानामुळे हे स्वस्तात आणि कमी वेळात काम होत आहे. हे तंत्र तुला समजावून सांगायचं झालं तर अशी कल्पना कर की एकदा वैमानिकाने क्षेपणास्त्रास त्याचं लक्ष दिलं की ते त्याचा स्वतःहून पाठपुरावा करतच, पण लक्ष गाठताच त्यावर आरूढ असलेलं अस्त्र मारून
त्या लक्ष्याचा नायनाट करतं. थोडक्यात या जीन एडिटिंग सिस्टमवर कुठल्या दोषयुक्त सिक्वेन्सला लक्ष्य करायचं ही माहिती दिल्यानंतर ते त्या DNA मधील दोषी सिक्वेन्सला शोधून त्याला तिथं तोडून टाकतो. नंतर इतर तंत्रज्ञान वापरून त्याच्या जागी निरोगी सिक्वेन्सचं रोपण करता येतं किंवा त्यात बदल करता येतो. त्यानंतर क्रिस्पर CS13, शेरलॉक यांसारखे प्रगतिशील तंत्रज्ञान शास्त्रज्ञांना अवगत झालं आहे. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदान आणि रॉयल्टी संजय राव सारख्या शास्त्रज्ञांना दिली जाते. सध्या 2 प्रकारच्या थेरपी वापरल्या जातात. एक आहे ज्याचं जगभर स्वागत होत आहे, ते म्हणजे सोमॅटिक जीन थेरपी. यामध्ये जीन्समध्ये केलेला बदल हा त्या रुग्णापुरताच मर्यादित असतो. तो बदल पुढच्या पिढीत जात नाही. थोडक्यात ती रोगमुक्ती असते. त्याला इमॅन्सिपेशन असं म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे जर्म लाईन जीन थेरपी HM जीन्स मधला बदल एग्ज, स्पर्म, एम्ब्रायो च्या स्तरावर होत असतो. इथे एक खूप मोठा धोक्याचा इशारा जगभराचे शास्त्रज्ञ देत असतात. आपल्याजवळ असलेले जीन्सचे आणि जीन्सच्या आपापसातील संबंधाबद्दलचे ज्ञान पुरेसे नसल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीत असे काही जीन्स एडिट करून घालू नये, त्यामुळे अनर्थ ओढवू शकतो. त्यासाठी बहुतेक देशात यावर बंदी किंवा नियंत्रणं घातली आहेत. मध्यंतरी एका चायनीज शास्त्रज्ञाने दोघांनाही एड्स असलेल्या जोडप्याच्या बाबतीत एक प्रयोग केला. त्यांच्या अंड आणि शुक्रजंतूच्या मिलाफातून जो शेल तयार झाला त्यातील एड्सच्या जीन्सवर फेरबदल करून इनव्हायटो तंत्रज्ञानाने एड्सपासून मुक्त अशा 2 मुलींना जन्माला घातलं. आता त्या मुलींना पुढे या गोष्टींमुळे कसला त्रास होईल हे सांगता येत नाही. या गोष्टीमुळे चायनीज सरकार आणि त्या शास्त्रज्ञांवर जगातील बहुतेक सगळ्यांकडून टीकेचे आसूड उठवले गेलेले आहेत. जर या तंत्रज्ञानाचा वापर व्यापारी स्तरावर झाला तर सर्व श्रीमंत आई वडील आपला वंश केवळ रोगमुक्तच नव्हे तर इतरांपेक्षा सर्व बाबतीत उत्तम होण्यासाठी असे जेनेटिक एडिटिंग आपल्या एम्ब्रायोवर करतील. या प्रकाराला एन्हान्समेंट असं म्हणतात. हा एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होईल. समाजात ही मोठी दरी निर्माण होईल. हे अतिमानव सर्वच बाबतीत श्रेष्ठ ठरतील. त्याचबरोबर त्यांच्यातल्या त्रुटी कदाचित भयानक असतील. त्या पुढच्या सर्व पिढ्यात जातील. आता ही धार्मिक संस्था ऑर्डर ऑफ सुप्रीम यात कशी गुंतली आहे ते सांगतो. आतापर्यंत जीन्सचं एडिटिंग करता येतं. त्यासाठी लागणारी पेशी अजूनही निसर्गनिर्मितच आहे. जर पेशीही प्रयोगशाळेत बनली तर माणूसच प्रयोगशाळेत बनवता येईल. त्यामुळे या संशोधनाला आधीच विरोध करून जनमत असं बनवायचं की अशा प्रकारची संशोधनं थांबवली गेली पाहिजेत. केवळ एन्हान्समेंट थांबवायचं नाहीच, पण त्यांना इमॅन्सिपेशनवरही नियंत्रण आणायचं आहे, अशी या संस्थेची ठाम भूमिका आहे. देवाने मानव बनवलाय या गोष्टीवर आणि श्रद्धेवर आधारित धर्माची मदार आणि बैठक आहे. आज जगात 30% लोक नास्तिक आहेत. जर माणूसच माणूस बनवू शकतो आणि हवा तसा बनवू शकतो हे सत्य उघडकीस आलं तर हे सर्व धर्म आणि त्यांच्या संस्था संकटात येतील. नास्तिकांची संख्या वाढून 70% होईल. ही संस्था चालवणारे लोक अर्थातच देवावर ठाम श्रद्धा असणारे आहेत. हे ईश्वराच्या इच्छेविरुद्ध कृत्य आहे अशी समजूत करून साम दाम दंड भेद कायदा वापरून तर कधी बेकायदेशीरपणे हे संशोधन थांबवण्याचा प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. वास्तविक त्यांचा विचार आणि भीती अल्प माहितीवर आधारित आहे. अजूनही ही सृष्टी आहे म्हणूनच हे संशोधन होतं आहे. त्यामुळे ईश्वराच्या श्रद्धेस तडा जाणार नाही. पण मला खात्री आहे की ऑर्डर ऑफ सुप्रीम माझ्या विचाराशी सहमत नसेल. मला सुदर्शनचा 20 मिनिटाचा क्रॅश कोर्स आवडला. प्रयोगशाळा आणि ऑफिसची इमारत लोणावळ्याला आतल्या भागात होती. 2 मजली इमारत आणि एक तळघर होतं. त्यात अत्याधुनिक प्रयोगशाळा होती. त्या तळघरात येणारी आणि जाणारी हवा पूर्णपणे नियंत्रित होती. त्यामुळे काही जीवाणू किंवा विषाणू आत किंवा बाहेर प्रवेश करणं शक्य नव्हतं. तळघरातील आतील हवेचा दाब बाहेरील हवेपेक्षा
कमी ठेवला गेला होता. अनेक शास्त्रीय उपकरणं, शीतगृह, वैद्यकीय मोजमाप करणारी अवजारं अशा अनेक गोष्टींनी ती प्रयोगशाळा व्यापलेली होती. एक संपूर्ण दालनात निरनिराळे प्राणी ठेवले गेले होते. त्यांच्यावर आधी प्रयोग केले जात होते. प्रयोगशाळेत जाण्याआधी संपूर्णपणे विशिष्ट पेहराव परिधान करण्याची सक्ती होती. तसेच प्रयोगशाळा सोडून जाण्याआधी विशिष्ट दालनातून जाऊन निर्जंतुक अवस्थेत बाहेर येण्याची सोय होती. संजय राव हा शास्त्रज्ञ अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आला होता. तिथे त्याला अतिशय मोठी मान्यता प्राप्त झालेली होती. जेनेटिक इंजिनिअरिंग फार वेगाने विस्तारत आहे. अनेक औषधांत आणि उपचारात क्रांती घडवली जात होती. भारतात यासाठी पूरक वातावरण होतं. याखेरीज भारतात औषधावर किंवा उपचार पद्धतींवर मनुष्यावर चाचण्या कमी पैशात आणि कमी वेळेत करणं सोपं जात असतं. आम्ही प्रयोगशाळा, ऑफिस आणि घर तपासणीस 4 दिवसांचा अवधी मागून घेतला होता. आमची अन्वेषणात अनुभवी असणारी 25 माणसं त्या संस्थेचा कानाकोपरा धुंडाळून पुरावे जमा करणार होती. कंपनीची फोनची रेकॉर्ड्स, भेट देणाऱ्या सर्व व्यक्तींची नावं, सिक्युरिटी, कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग्स, काम करणाऱ्या माणसांचे ठसे गोळा केले जाणार होते. आमचं काम जबान्या घेण्याचं होतं. त्यात काही विसंगती सापडल्यास धागेदोरे मिळण्याची शक्यता होती. त्या जहाल धार्मिक संस्थेशी संबंध असणारे काही लोक असल्यास त्यांची अगदी कसून जबानी घेण्यात येणार होती. माझ्या अनुभवी टीमने प्रयोगशाळा आणि संजय रावच्या घराची संपूर्ण तपासणी करून ती माहिती आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्या सकट इतर विशेष टीमकडे पाठवली. त्यात कागदपत्र, फोन, छायाचित्रण वगैरे गोष्टी होत्या. त्या सर्वांची छाननी करण्यास बराच अवधी लागणार होता. खुनी माणूस आणि त्याच्या मागे उभी असलेली संस्था किंवा यंत्रणा माझ्या अन्वेषणाकडे लक्ष ठेवून असणार हे मला माहिती होतं. ते माझा आणि माझ्या अन्वेषणाचा पाठपुरावा करणार हे मी गृहीत धरून होतो. आमच्या मुख्य कार्यालयापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत त्यांची माणसं पेरून ठेवलेली असतात. त्यामुळे आमच्या संशोधनाविषयी मोजक्याच लोकांना आम्ही एकमेकांना माहिती देत होतो. एक माझा मदतनीस साकेत माझ्यापासून दूर राहून माझ्यावर कोण नजर ठेवून आहे हे पाहत होता. या गोष्टीचा फायदा घेऊन मला त्यांच्यासाठी सापळा कसा रचता येईल या विचारात मी होतो. जर खुनी एकटाच असेल तर अन्वेषण काहीसं सोपं जातं. पण जर एखाद्या संघटनेच्या द्वारे झालं तर फार अडथळे येतात. अशा संघटनेत जर गुन्हेगारी काम करायचं असेल तर संभाषण किंवा संदेश हे एकतर्फी येतात. त्यांचं पालन करणाऱ्याला स्वतःच्या हिमतीवर दिलेल्या आज्ञेप्रमाणे काम करावं लागतं. त्यासाठी लागणारी हत्यारं, वाहनं, आराखडे हे गुप्तपणे पोहोचवले जातात. तो पकडला गेला आणि जर बिंग फुटणार असेल तर त्याचाही खात्मा केला जातो. संजय रावचा मृत्यू वॉटर बोर्डिंग होत असताना झाला हे फोरेन्सिक संशोधनात सिद्ध झालं. पाण्यात गुदमरवून त्याला मृत्यूची भीती दाखवून हवी ती माहिती काढण्याचा प्रयत्न झाला होता. संजय रावला आनुवंशिक दमा होता किंवा तशाच काहीतरी कारणामुळे संजय राव ते सहन करू शकला नव्हता आणि त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा या गोष्टीचा गवगवा होऊ नये म्हणून त्याचा अपघाती मृत्यू झाला असं दाखवण्यात आलं होतं. 3ऱ्या दिवशी मी लोणावळ्याहून गाडी चालवत असताना साकेतचा आमच्या सिक्युअर लाईनवर अलर्ट आला. एक जीप माझ्यावर पाळत ठेवून असल्याचं कळलं. मी गाडीला उजवीकडच्या रस्त्यावर वळवलं. आणखी एकदा उजवं वळण घेतलं. मागून तीच जीप माझा मागोवा घेत येत होती. मी आणखी एक उजवं वळण घेतलं असतं तर मी मूळ रस्त्यावर पुन्हा आलो असतो. पण माझा पाठलाग करणाऱ्या गाडीला ती धोक्याची घंटा वाटली असती. आपला पाठलाग होतो हे कळण्याची ही सोपी पद्धत आहे. त्यानं माझा पाठलाग करावा ही माझी इच्छा होती. जर साकेतने ती गाडी कुठली आणि चालक कोण आहे ही माहिती काढायचा प्रयत्न केला असता तर त्या संघटनेला संदेश जाण्याची शक्यता होती. मी गाडी तशीच दामटत असताना वाटेत एक देऊळ लागलं. मी देवळात शिरलो, प्रसाद घेतला. माझा पाठलाग करणारी गाडी माझ्यापासून 500 फुटावर होती. मला ती दिसू शकेल अशा जागी मी थांबलो. तिथं साकेत सुद्धा त्या गाडीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. चालक बाहेर आल्यास
त्याला तो जवळून बघायचा होता. साकेत त्याच्या गाडीच्या बाहेर उभा राहिला होता. तिथून तो माझा पाठलाग करणाऱ्या गाडीचा गुप्तपणे व्हिडिओ घेत होता. मी शांतपणे चालक कंटाळून बाहेर येण्याची वाट पाहत होतो. साकेत एक बहुरूपी आहे. त्यानं एका भिकाऱ्याचा वेश धारण करून त्या संशयित गाडीच्या तो जवळ गेला. त्या चालकानं खिडकी उघडी ठेवली होती. भीक मागता मागता साकेतनं त्याचा चेहरा आणि छातीपर्यंतचा भाग रेकॉर्ड केला. त्याला कटवण्यासाठी चालकानं त्याला 5 रुपये सुद्धा दिले. आमचं काम साधलं. मी माझ्या लॉजच्या वाटेकडे निघालो. साकेतने तो चालक एका लॉजमध्ये राहत असल्याचं कळवलं. मला या सावजाचा जास्तीत जास्त उपयोग करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचायचं होतं. या उलट त्या चालकाला माझ्यावर नजर ठेवून माझ्या अन्वेषणाची माहिती कुणाला तरी पोचवायची होती. जर तो एकटाच गुन्हेगार असेल तर त्याला ती माहिती आवश्यकच होती. माझ्या देवळात जाण्यानं मी सुद्धा एक श्रद्धाळू भक्त आहे हे त्या गुन्हेगारांना दाखवून त्यांच्या मनात माझ्याबद्दल अगदी कटू भावना आलेली नको होती. मी एक साधा देवभोळा क्राईम ब्रांच CIDचा अन्वेषण अधिकारी आहे हे दाखवून थोडं त्यांना गाफील ठेवायचं होतं. साकेतच्या व्हिडिओतून एक गोष्ट कळली होती. माझा पाठलाग करणाऱ्या चालकाच्या गळ्याला ओरखाडे आले होते. त्यावर त्यानं पट्टी बांधली होती. ही जखम लॉकेटच्या साखळीमुळे झाली असेल. त्या अपघाती गाडीचं स्टिअरिंग व्हील फिरवणं झाल्यावर दरवाजा बंद करताना त्याची साखळी आणि लॉकेट दरवाजात अडकून तुटलं असेल. त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यानं गाडी ढकलून दिली असेल. त्याच्या हालचालीवर मी 2 स्वतंत्र माणसं ठेवली. हा त्या ऑर्डर ऑफ सुप्रीमचा सभासद असू शकतो किंवा सुपारी घेऊन खून करणारा खुनी असू शकतो. मी मुंबईला परतलो. त्या दिवशी हा संशयित खुनी सुद्धा परतला. इथे आम्हाला त्याची खरी माहिती मिळाली. तो निवृत्त आर्मी ऑफिसर होता. श्रीरंग भोसले त्याचं नाव. त्याच्या नावावर कुठलाही गुन्हा नोंदवलेला नव्हता. सुचेता वाघ ही 24 वर्षांची तरुणी संजयची मदतनीस होती. तिच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून तिची गुप्त बैठक घ्यायची होती. एका स्त्री ऑफिसरने तिला बाजारात गाठून संभाव्य धोक्याची आणि गुप्तपणे माझ्या भेटण्याची वेळ सांगितली. मी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करणार होतो. ती तिथं त्यावेळेस दरवाजाला कडी लावणार नव्हती. मला अजून ती मुलगी त्या संघटनेत सामील झालेली आहे की नाही याबद्दल खात्री नव्हती. पण ती मुलगी नास्तिक असल्याचं समजत होतं. हे कारण मला पुरेसं वाटलं. मी तेव्हा एका पोस्टमनच्या वेशात तिच्या घरात पोहोचलो. माझ्या अंगावर बुलेट प्रूफ शील्ड होतं. माझं रिव्हॉल्वर पूर्णपणे गोळ्या झाडण्यास तयार होतं. साकेत दुरून नजर ठेवून होता. अचानक तिथं श्रीरंगची गाडी येताना दिसली. मी त्वरित बाथरूममध्ये शिरलो. श्रीरंगनं दरवाजावर धडक दिली. त्या गडबडीत मी आलो आहे हे सुचेताला कळलं नाही. श्रीरंगनं आल्या आल्याच सुचेताला धमकवण्यास सुरुवात केली. मूल कुठे ठेवलंयस? आताच्या आत्ता सांगा, नाहीतर तुला त्या साल्या संजय सारखं वॉटर बोर्डिंग करू. मला ते मूल कुठे माहिती नाही आणि माहिती असतं तरी ते मी तुला सांगितलं नसतं, सुचेता ठामपणे म्हणाली. मी तुझ्या संघटनेला फक्त संजयला दम देऊन त्याचे मुलावरचे प्रयोग थांबवायला सांगितलं होतं. तुम्ही संजयला मारूनच टाकलं. आता ते मूल कुठे आहे हे त्यालाच माहिती. श्रीरंग गरजला. खोटं बोलू नकोस. तू सांगितल्याप्रमाणे त्या प्रयोगासाठी फक्त तुझं अंड दिलं होतंस आणि आता तुझी मातृभावना जागी झाली म्हणून तुला त्याचा छळ झालेला नको होता. हे तूच अधिकाऱ्याला सांगितलंस ना? आम्ही संजयचं वॉटर बोर्डिंग करत असताना मरेपर्यंत तो सांगू शकला नाही. याचा अर्थ तू आधीच ते मूल पळवलं असणार. त्याला पोलिसांकडे जाता येत नव्हतं. गेला असता तर त्याची काळी कृत्य बाहेर आली असती. तो ते मूल तुझ्याकडे आहे हेच मरेपर्यंत सांगत होता. मुकाट्यानं ते मूल आमच्या हवाली कर, नाहीतर वॉटर बोर्डिंगला तयार राहा. आम्ही तुझे इतरही हाल करू शकतो. सुचेता त्याच्यावर ओरडत म्हणाली. तुमच्या हाताला ते मूल लागलं तर तुम्ही त्याचं काय करणार हे मला माहिती आहे. जर तो आमच्या यशस्वी प्रयोगातून सर्व गुण संपन्न परमपुरुष होणार असेल तर तुम्ही त्याला ठार माराल.
तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट मला पूर्ण माहिती आहे. तू हात वर कर आणि जमिनीवर पडून राहा. जरा देखील हल्लास तर या पिस्तुलातील गोळ्या तुझ्या डोक्यात शिरतील. मी पोलिसांना बोलवलंय, ते कुठल्याही क्षणी येतील. खरं तर तुमची ही कृत्य जगासमोर यायलाच हवीत. आता मी अत्यंत सावध झालो आणि कुठल्याही क्षणी त्या स्फोटक वातावरणात शिरायची वाट पाहू लागलो. सुचेताला मी कोण आहे हे माहीत नसल्यानं तिनं मला श्रीरंगचा साथीदार समजून ठार मारलं असतं. मूर्ख मुली, आता मरायला तयार हो. ती खोटी बंदूक दाखवून मला धमकावतेस का? हां, आता हे खरं पिस्तूल बघ. त्यानं तिच्या दिशेनं एक गोळी झाडली. ती तिच्या वर्मी लागली असावी. मी आडोसा घेऊन श्रीरंगला, हालचाल करू नकोस, दोन्ही हात वर कर आणि पिस्तूल खाली टाक असं सांगितलं. त्यानं ते न ऐकता माझ्या दिशेनं गोळी झाडली. मी आडोशाला असल्यानं मला त्याच्यापासून काही इजा झाली नाही. श्रीरंगचा खेळ संपवण्यास मला 2 गोळ्या पुरल्या. एक त्याच्या डोक्यातून आरपार गेली आणि दुसरी त्याच्या गळ्यातून गेली. मी धावत सुचेताकडे गेलो. ती जिवंत होती. तिनं मूल कुठल्या पाळणाघरात ठेवलं आहे आणि त्याच्या कानाखाली खूण म्हणून संजयने प्रश्नचिन्ह गोंदवलं होतं हे सांगितलं. ते मूल माझ्या हवाली करण्यासाठी तिनं परवानगीपत्र लिहून दिलं. मला बरं वाटावं म्हणून त्या बाळाची काळजी घेईन असं आश्वासन मी तिला दिलं. ती पूर्णपणे बरी होईल असं मला त्यावेळेस वाटलं होतं. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवली होती, परंतु ॲम्ब्युलन्स यायच्या आधीच तिने प्राण सोडले. साकेतने बाकीच्या पोलिसांच्या इतर गोष्टी पूर्ण केल्या. ऑर्डर ऑफ सुप्रीमने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवलं. आम्हालाही ते सिद्ध करणं जड गेलं असतं. खुनी पकडला गेला आणि मारला गेला एवढंच लोकांना हवं होतं. ते समाधान त्यांना मिळालं. ऑर्डर ऑफ सुप्रीमना एका संजयसारख्या प्रयोग करणाऱ्या माणसाला यमसदनास पोहोचवल्याचं समाधान मिळालं. आता ते इतर शास्त्रज्ञांना अशाच धमक्या देऊ शकतील म्हणून तेही गप्प झाले. मुलाचा शोध घेणं त्यांच्या हाताबाहेर गेलं होतं. मी त्या मुलासंबंधी कुठंही कोणाजवळ वाच्यता केली नाही. मी त्या प्रसंगानंतर तिथून तडक निघालो आणि त्या बाळाला घेऊन घरी आलो. त्याआधी मुलाच्या कानाखालचं गोंदवलेलं प्रश्नचिन्ह पाहिलं आणि तेच बाळ असल्याची खात्री करून घेतली. इतक्या लहान बाळाला क्लेशदायक गोंदून ठेवायचं? मला कळवळून आलं. सुचेताचं दुःख समजू शकलो. साधी रोगावरची लस घेतली तरी आपण कित्येकदा तापानं फणफणतो. इथं हे बाळ संजयच्या परम मानव बनवण्याच्या अट्टहासामुळे कितीतरी वेदना सहन करत असे. माझ्या मुलाच्या घरात पाळणा हल्ला नव्हता. माझा मुलगा आणि सून मूल अडॉप्ट करण्यास तयार झाले होते. मी त्या मुलाच्या जन्मासंबंधी कोणाला काही सांगितलं नाही. मी ते रस्त्यात सापडलेलं मूल म्हणून एका ओळखीच्या अनाथाश्रमात काही दिवस ठेवायला दिलं. मुलानं आणि सुनेनं त्याचं पालकत्व स्वीकारलं. नंतर काही वर्षांनी त्या मुलाला अडॉप्ट केलं. माझ्या तर्काप्रमाणे संजय बेकायदेशीरपणे जर्मलाईन जीन थेरपी वापरून दोषरहित आणि श्रेष्ठ मानव करण्याच्या पाठी होता. त्यासाठी त्यानं सुचेताकडून अंड घेतलं होतं. सुचेताला त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं. दर मासिक पाळीत एक अंड फुकट जातं. त्यात काय मोठंसं असं संजयनं तिला भासवलं असणार. नंतर आपले शुक्रजंतू वापरून त्याने एम्ब्रायो तयार केला असणार. त्यानंतर त्यात त्याने जर्मलाईन जीन थेरपी वापरून जीन एडिटिंग केलं असणार. पण एन्हान्समेंट करत असताना त्याचं आनुवंशिक दोषाकडे दुर्लक्ष झालं असणार. मूल इन विट्रो फर्टिलायझेशन नंतर दुसऱ्या स्त्रीस पैसे देऊन सरोगसीने जन्माला आणलं असेल. नंतर जेव्हा त्याला मुलात काही दोष दिसले असतील, संजयने ते जीन थेरपी प्रयोगाद्वारे दूर करायचा प्रयत्न केला असणार. त्यामुळे मुलाचे हाल होत असणार. तोपर्यंत सुचेताला त्या मुलाबद्दल मातृत्वाची भावना निर्माण झाली असेल. त्या मुलाला संजयपासून वाचवण्यासाठी तिनं ते मूल पळवलं असणार. संजयनं तिच्या मागे लागू नये म्हणून ऑर्डर ऑफ सुप्रीमला संजयच्या कारनाम्याविषयी तिनं माहिती दिली असणार. ऑर्डर ऑफ सुप्रीमला संजयच्या संशोधनाची माहिती हवी असणार आणि ते मूल जर खरोखरच एन्हान्स्ड असेल तर त्यांनी ते कदाचित मारून टाकण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. संजयकडून ती माहिती मिळाल्याच्या आधीच संजयला मृत्यू आला होता.
त्याच मुलाचं नाव माझ्या आग्रहावरून सुचेत असं ठेवलं गेलं. एका आईच्या बलिदानाचा निदान माझ्या मनात तरी गौरव व्हायला हवा. मुलगा आता 10 वर्षाचा झाला आहे. उंच धिप्पाड असून तो दिसायला देखणा आहे. खेळात, अभ्यासात आणि कलेत इतरांपेक्षा फार पुढे आहे. मात्र त्याला दम्याचा त्रास आहे. माझ्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे की हा अजून तरी परममानव नाही. कदाचित त्याला आईवडिलांची बुद्धिमत्ता आली असेल. त्या जर्मलाईन जीन थेरपीचा त्याच्यावर पूर्ण प्रभाव झाला नसेल. कुठेतरी चूक झाली असेल. इतर 4-4 मला नातू मिळाला. सुचेताला कुठेतरी न्याय मिळाला. मला तिला दिलेलं आश्वासन पूर्ण करता आलं. कामात मला बढती मिळाली. मला आता ऑफिसमध्ये बसूनच काम करावं लागतं. उरलेल्या वेळात सुचेतनं कमावलेली बक्षिसं, ट्रॉफीज वगैरे रीतसर लावून कौतुकाने सुचेतकडे आणि त्यांच्याकडे मी बघत असतो. एकदा लोणावळ्याला त्या देवळात जाण्याचा योग आला. तिथं मला एक भिकारी दिसला आणि साकेतची आठवण झाली. साकेतला बढती मिळाली आहे आणि तो माझ्या जागी काम करतोय. सुचेत जेनेटिक इंजिनियर बनणार आहे की नाही मला माहीत नाही. तो जे करेल ते सर्वोत्तम करेल अशी मला आशा वाटते. कुठेतरी तो प्रयोग पूर्ण यशस्वी व्हावा आणि आमचा हा नातू सर्वोत्तम व्हावा अशी दोलायमान अवस्था कधी कधी माझ्या मनाची होते. मनुष्याने शास्त्राची परिसीमा कुठे आखावी ते समजत नाही. संजय रावलाही हाच प्रश्न पडला असावा. सुचेतच्या कानाखालच्या प्रश्नचिन्हाचं प्रयोजन मला आता समजलं. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत.